नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीपुत्र रामदास या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. जे काही माहिती सांगणार आहे तुम्हाला हे बेडवरचं सोयाबीन जे की आपण टोकन केलेलं आहे. त्यामध्ये तूर पण बेडवरती घेतलेली आहे आणि सोयाबीन पण, आणि त्यामध्ये ही 3.5 फुटाची सरी आहे. आणि बघू शकताय मी 2 वर्ष झालं शेती करतोय बेडवरती, आणि यावर्षी मित्राच्या शेतामध्ये केलेलं आहे. हे मित्राच्या शेतामधलं सोयाबीन आहे. जवळपास आज 35 दिवस झालं सोयाबीनला. तुम्ही बघू शकताय, तुम्हाला नवल वाटेल पण तिकडे बघू शकताय तेव्हा ते बांधावर तिकडे कडाला हा मित्र आहे, आणि याच्या शेतामध्ये हे चाललेला व्हिडिओ आहे आणि तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाईल याचं कशा प्रकारे. आणि ते बघू शकता इथं 35 दिवस झालं सोयाबीनला. बघू शकता फुटवा कसा आहे का. एका ठिकाणी 5.5 इंचांची लागवड आहे, म्हणजे 5.5 इंचाचं 2 रोपातील अंतर. फुटवा बघा हे आत्ता 35 दिवस झाले. जवळपास याची हाईट माझ्या कंबरापर्यंत येणार, कंबरापर्यंत येईल. नेक्स्ट पण व्हिडिओ टाकणार तुम्हाला. इकडे बघू शकता हे 35 दिवसाची तूर आहे. यामध्ये तुरीला आपण एकदा खताचा डोस दिलेला आहे, आणि हे बघू शकताय एका ठिकाणी एकच दाट ठेवलेला आहे आपण. आत्ता बघा का इथनं फुटवा चालू आहे तुरीला. बघा आता एवढे फुटवे आहेत आता 35 दिवस झालं. आणि आता ह्याला ड्रिचिंग करायची आपल्याला ट्रायकोडर्माची, जेणेकरून जास्त पावसामुळं आणि जे काही जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण वाढत आहे, त्या वाढत्या बुरशीमुळं जे काही तुरीची मर होत आहे, त्यासाठी आपण आताच नियोजन करत आहोत. यामध्ये आपल्याला ड्रिचिंग करायची आहे, आणि ह्या तुरीची आता पहिली छाटणी करून टाकायची आपल्याला. त्यामध्ये ड्रिचिंग आणि पहिली छाटणी झाल्यानंतर आणखीन नेक्स्ट 15 दिवसांनी व्हिडिओ याच सोयाबीनमधला तुम्हाला दाखवेन. तर बघू शकता 35 दिवस झालं अशा प्रकारे नियोजन आहे. आणि जवळपास आपलं हे एक 17 ते 18 किलो एका एकरसाठी बियाणं पडलेलं आहे. याचं 2 एकर क्षेत्र आहे, आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत टाकणार आहे. उत्पन्न किती निघणार आहे आपण 2 वर्ष झालं करतोय. त्यामध्ये तुरीची जे काही सरी आहे ह्या वर्षी आपण सेपरेट पाडली आहे, जेणेकरून सोयाबीनच्या साईडला तुरीची सरी घेतल्यामुळे काय होत होतं, जोपर्यंत सोयाबीन काढलं जात नाही तोपर्यंत तूर वाढत नव्हती, त्यामध्ये फुटवा येत नव्हता. सोयाबीन काढल्यानंतर तुरीची वाढ होत होती. त्यामुळे आता सेपरेट सरी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही तुरीसाठी. त्यामुळे याचा भरपूर असा फायदा झाला यावर्षी. बघू शकता तुम्ही 35 दिवसाची तूर आहे, पण तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की एवढा फुटवान एवढं म्हणजे त्याची झाडावरती जे काही कळा आहे, जो फुटवा आहे, तो खूप जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. आणि सोयाबीन बघू शकता कसले पानं झालेले आहेत. आता आपण एक फवारणी घेतलेली आहे यामध्ये कीटकनाशकाची, आणि आपण 2 वर्ष झालं आपल्याला 11, 12, 13 क्विंटल असं उत्पन्न येत आहे एकरी. पण आता या वर्षीचं आपल्याला 14 प्लस जायचं आहे, आपल्याला 14च्या वरूनच काढायचं. त्यामुळे आपलं चाललेलं नियोजन आहे. आणि त्यामध्ये तुरीचं पण भरपूर असं आपलं नियोजन करत आहोत तुरीसाठी. बघू शकता तूर कसली खतरनाक आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, पेरणीमध्ये यावर्षी पेरणी करून ही सोयाबीन भरपूर आले, पण मी तुम्हाला अशी 80% हमी देतो की पेरून किती जरी चांगलं सोयाबीन आलं तर 7 क्विंटलच्या आणि 8 क्विंटलच्या वरती जाणार नाही. कारण पेरल्यामुळं काय होतं, जे रान आहे ना ते रान लवकर झाकलं जातं, आणि त्यामध्ये झाडांची संख्या भरपूर असल्यामुळे जवळपास 12 किलो बियाणं एकरी हे जास्त असतं पेरणीमध्ये. आणि त्यामध्ये अंतर नसल्यामुळे काय होतं, फुटवा कमी येतो, त्यामध्ये फुलधारणा कमी होते, फळधारणा कमी होते, त्यामुळे उत्पन्न घटतं. आणि इथं कसं आहे, यामध्ये जे काही आपण लागवड केली होत ते परिपूर्ण कशा पद्धतीनं म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून, जास्त उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आपण त्याचे सतत अनुभवातून करत आहोत. अगोदर 4 फुटाची घेतली, 3.5 फुटाची बेड झाली, आणि सेपरेट आता 3.5 फुटामधून देखील तुरीला आपण सेपरेट बेड घेतलेला आहे तुरीच्या उत्पन्नासाठी. त्यामुळे आपलं जे काही आहे ते सगळं सर्व काही अनुभवातून आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथं 2च झाड आहेत, पण याचा फुटवा बघू शकताय तुम्ही. आणि कुठल्याही पिकामध्ये जेवढा फुटवा झाला तेवढं फुलधारणा होते, आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं. जर तुम्ही अंतर जर ठेवला तर काय होतंय, झाडाची जे काही रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याच्या मुळा, आणि बेड असल्यामुळं पूर्ण बेडमध्ये मुळा पसरतात, आणि त्याला अन्न अपटेक करण्यासाठी अन्नाचं प्रमाण खूप भेटतं. त्यामुळं पूर्ण जे काही फुलधारणा आहे ते फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं. त्यामुळे जवळपास शेंगा भरपूर लागतात झाडाला, त्याच्यामुळंच उत्पन्न वाढतं. त्यासाठी सर्वांना एक विनंती करतो मी, जे कोणी पेरणी करतात त्यामध्ये नेक्स्ट इयरला 1 एकर तरी तुम्ही तुमच्या अनुभवासाठी प्रॅक्टिकल करून बघा शेतामध्ये. तुम्हाला जर चांगलं वाटलं तर करा. भविष्यामध्ये ही शेती टिकणार आहे, कारण सोयाबीन हे 7 ते 8 क्विंटल परवडणार नाही, आणि तूर तर अजिबात होत नाही लोकांना. पेरणीमध्ये काय होतं, पेरल्यामुळं काय होतं, प्लेन जमिनीवरती तूर असल्यामुळे काय होतं, पाण्याचं प्रमाण जास्त झालं की त्यामध्ये बुरशी वाढते, आणि तूर मर रोग हे 2-3 वर्ष झालं तुम्हाला जाणवतच आहे. आपण गेल्या वर्षी पलीकडल्या वर्षीपासून तूर घेत आहोत. त्यामध्ये काही गोष्टीचा बदल करून गेल्या वर्षी आपल्याला 5 ते 6 क्विंटल एकरी, 6-7 क्विंटल एकरी उत्पन्न आलेलं आहे. पण आपण ह्या वर्षी थोडासा
नियोजनबद्ध करून एक 2-3 क्विंटल एक्स्ट्रा वाढवण्याचं आपण त्यामध्ये प्रयत्न करत आहोत आणि ते आपण सक्सेस करणार एवढे आपला आत्मविश्वास आहे आपल्यावरती. आणि ते सर्व करत असताना हे लोकांना सगळी काही माहिती पोहोचावं म्हणून हे चाललेला अट्टाहास आहे. आणि हे सगळ्यांना सांगणं म्हणजे कुठलीही गोष्ट प्रॅक्टिकली करून दाखवत आपण काही दुसऱ्याच्या शेतामध्ये कोणाचं काही ऐकून वगैरे काय नाही, आपल्या शेतामधलं आहे प्रॅक्टिकली दाखवत आहोत हे सगळ्यांचा फायदा होण्यासाठी. आता हे तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. मी माझी एक विनंती आहे, 1 एकर क्षेत्रावरती तरी करून पहा. हे टोकन आहे 3.5 फुटाची बेड आहेत आणि 4 फुटाच्या बेडवरचंही टाकणार आहे तुम्हाला व्हिडिओ मी. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तेव्हा कार्ट तेव्हा तर अजिबात नाही. हे मित्र आहे कार्ट डाल एक कार्ट टाक, लेट जातेच म्हणून